आपण मगाशी म्हणालात की मराठी भाषा टिकली पाहिजे. मराठी भाषा टिकण्याच्या अगोदर मराठी माणूस तर टिकला पाहिजे, तर भाषा टिकेल ना. शेवटी बोलायला माणसं लागतात. भाषा अशीच हवेत निघून जात नाही, बोलली जात नाही. पण आज आपल्या महाराष्ट्रामधल्या शहरांची जी परिस्थिती आहे, मी आज बाबांनो तुम्हाला एवढ्यासाठीच ही गोष्ट सांगायला आलेलो आहोत. तुम्ही काही वेगळे नाही, तुम्ही या महाराष्ट्राच्या, तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात. ही महाराष्ट्रातली जी शहरं आहेत, ही तुमची शहर आहेत. आणि काय पोखरून टाकलं जातंय आपल्याकडे याची आपल्याला कल्पना कदाचित येणार नाही आज इथे. आज मुंबईचं महत्व आज महाराष्ट्राला नाही समजत आहे, कारण आज आपल्याकडे ती आहे म्हणून आपल्याला ते समजत नाहीये. परंतु देशाला त्याचं महत्व समजलेलं आहे की जी बाकीची राज्य आहेत, ती बाकीची राज्य बघा, ती त्यांच्या माणसांसाठी कशी एकवटतात. ती कधीही तुम्हाला बेसावत सापडणार नाही. आज आमच्या महाराष्ट्रामधले शेतकरी आत्महत्या करतायत, त्याच्याबद्दल कोणी प्र काढायला तयार नाही. अनेक प्रश्न ज्यावेळेला उभे राहत आहेत, त्यांच्या आज अनेक शेतकऱ्यांची मुलं आज शिकलेली सवरलेली आहेत, त्यांच्या मुली शिकलेल्या सवरलेल्या आहेत. त्यांना त्यांचं काम हवंय हाताला. महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत, बाकीचे येऊन घेऊन जात आहेत आणि त्यांची संख्या वाढवत आहे. ही नुसती संख्या वाढवणं नाहीये, हे त्यांचे मतदारसंघ तयार करतायत. आज मला कोणाबद्दल मला काही द्वेष नाही, परंतु जे माझं आहे ते माझं मला टिकवलं पाहिजे, माझ्या माणसांसाठी टिकवलं पाहिजे. तुमचं आहे ते तुम्ही तुमचं टिकवा. वरवरच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, वरवरच्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. काय नक्की आपण महाराष्ट्राच्या भविष्याकडे वाढून ठेवलेलं आहे ते कोणी पाहायला तयार नाहीये, बघायला तयार नाहीये. की येणाऱ्या पिढ्यांना आपण काय देणार आहोत, त्यांच्या हातात काय ठेवणार आहोत. गंमत म्हणून जर समजा साहित्य संमेलन असतील आणि गंमत म्हणून जर समजा कोणाला तरी राज ठाकरेला आणि कुठच्या तरी साहित्यिकांना जर समजा इतक्या दूर तुम्ही बोलवणार असाल आणि नुसती फक्त भाषणं होणार असेल आणि भाषण संपल्यानंतर सगळं जर वेरुळून जाणार असेल, काय उपयोग आहे त्याचा.